हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत लटकन. आता इथे मी लटकन डिझाईन नाही तर साधं सिंपल लटकन योग्य फिनिशिंगसह कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. नॉर्मल तर आपण लटकन बनवताना असा चौकोर तुकडा घेतो आणि त्याला सेंटरला एक फोल्ड करून त्यामध्ये आपण जी नॉड आहे ती अशा पद्धतीने सेंटरला ठेवतो आणि मग ह्याला फोल्ड करून घेतो आणि मग ह्या सेंटरच्या टोकापासून दुसऱ्या ओपन भागापर्यंत आपण शिलाई मारून घेतो आणि हे लटकन बनवून तयार होतं. पण अशा पद्धतीने जर लटकन बनवलं तर लटकनमध्ये योग्य फिनिशिंग येत नाही. आता इथे पाहू शकता मी हा एक्स्ट्राचा भाग कट केला आहे आणि हे लटकन अशा पद्धतीने उलटून जर घेतलं तर सेंटरला तुम्ही पाहू शकता हा ओपन भाग दिसतो जो फिनिशिंग दिसत नाही. तर आपण योग्य फिनिशिंगसह अशा पद्धतीने जर हा वरचा भाग दिसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आपण लटकन कसं बनवायचं ते पाहूया. मी इथं अंदाजे 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद कापड घेतलेलं आहे आणि सेंटरला नॉड ठेवून घेतलेले आहे आणि मग हे सेंटरचं कापड एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आता हा जो ओपन भाग दिसतोय दोन्ही बाजूचा त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे पाहू शकता ही जी नॉड आहे त्या जिथे नॉड आपण ठेवलेले आहे त्या भागापासून आणि ह्या भागापर्यंत अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. कापड व्यवस्थित सेटिंगसह ठेवायचं आहे. हे पहा, आता सुई न उचलता सरळ अशीच खाली शिलाई घ्यायची आहे. हे पहा, आता एक बाजूची शिलाई मारून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूनही सेम त्याच पद्धतीने शिलाई घ्यायची आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून. आता हे जे टोक आहे दोन्ही हे व्यवस्थित जुळवून धरायचे आहे आणि मग शिलाई खाली घ्यायची आहे. आता इथे थोडासा भाग मी दाखवते की थोडासा भाग मी इथे ओपन ठेवलेला आहे कारण आपण हे लटकन ह्या ओपन भागामधून उलटून घेणार आहोत. आता हा धागा इथे मी कट करून घेते. पाहू शकता आता हा जो भाग आहे खालचा ओपन भाग तो या वरच्या भागावरती चढवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे की आता हा जो भाग आहे जो बंद केलेला हा असा 2 भाग आहेत तर हे असे थोडेसे ओपन करायचे आणि मध्ये फोल्ड करायचे आहेत आणि मग एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हा आतमध्ये जो भाग आहे गेलेला तो ओपन बाजूकडून बाहेर काढून घ्यायचा आहे. ते इथे पाहू शकता हा भाग मी ओपन बाजू जी ठेवलेली आहे त्या ओपन बाजूकडे घेतलेला आहे. आता हा भाग ओपन बाजूकडे आल्यानंतर ही बाजू आणि वरची बाजू व्यवस्थित पकडून ठेवायची आहे. हे पाहू शकता हा भाग आलेला आहे. आता हा भाग इथे पकडून ठेवायचा आहे आणि आता हा भाग इथे व्यवस्थित पकडून ठेवल्यानंतर इकडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने वरती लोटून घ्यायचा आहे. आता हे जे आहे हे इकडच्या टोकापर्यंत जिथं आपण नॉड शिवून घेतलेले आहे तिथपर्यंत उलटून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं कडक ब्लाऊजचं कापड असल्यामुळे थोडासा त्रास होतोय. कॉटनचं असेल तर इझिली उलटून जातं. आता इथं उलटून घेतल्यानंतर इथे पाहू शकता हा जो भाग आहे नॉडचा आणि हा उलटून घेतलेला भाग हा व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे. हे पाहू शकता हा नॉडचा भाग आणि आपण जो उलटून घेतलेला आहे तो व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे. आता मी इथे थोडेसे धागे होते एक्स्ट्राचे ते कट केलेत आणि हा जुळवून घेतल्यानंतर खाली योग्य फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट केलं की वरचा जो भाग आहे नॉडचा आणि आपण जो उलटवलेला त्याला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. आता इथे फिनिशिंगसह मी शिलाई मारली आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे थोडासा टोक तो कट करून घ्यायचा आहे आणि आता फायनली हा भाग परत एकदा उलटून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे किती फिनिशिंगसह योग्य असं लटकन बनवून तयार झालेलं आहे आणि मेन म्हणजे इथं शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड दिसतं ते कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आता या लटकनमध्ये आणि या लटकनमध्ये तुम्ही पाहू शकता फिनिशिंगमध्ये किती अंतर आहे. अशा पद्धतीने सुंदर आणि सोबर लटकन तुम्ही बनवू शकता. हा लटकन बनविण्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा किती सुंदर हे दुसऱ्या लटकनचं फिनिशिंग दिसत आहे.